मग व्यवहारातली कामं करताना सुद्धा आपण जर आपलं बोलणं सांभाळून तोलून मोलून चाला, तुमचं जीवन, तुमच्या जीवनातलं दुःख अडचणी केव्हा संपतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सुंदर आणि सुजलाम सुफलाम होऊन जाईल तुमचं जीवन. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एका गावामध्ये सासू सुनेची जोडी होती. सासू अतिशय नम्र होती, अनुभवानं तयार झालेली होती, पण तिची सून जी होती ना, तिला बोलायची पद्धतच नव्हती. काहीतरी आपण शिस्तीत बोलावं, व्यवस्थित बोलावं याचं तिला काही ज्ञान नव्हतं. सासू बिचारी विचार करायची, मी आहे तोपर्यंत हिला कुणी बोलणार नाही, माझ्या स्वभावानं ही तरल्या जाईल, पण माझ्या पाठीमागं नक्कीच दिवसातून 10 वेळा कोणाचे तरी बोलणे खाईल, कारण हिला कुणाला चांगलं बोलायची सवय नाहीये. मग हिचं कसं होणार? आता मला हिची काळजी नाहीये, पण माझा पुत्र यानं का आयुष्यभर मग माझ्या पाठीमागे हिची भांडणं सोडवत राहायचं का? हिच्या बरोबर होणारा वादच त्यानं मिटवत राहायचा का? सासूबाई नेहमी सांगायच्या, सुनबाई जरा बोलायचं शिक, थोडं व्यवस्थित बोल. पण सुनेला कळत नव्हतं. एक दिवस बोलण्याचं महत्व समजा सासूबाईनं सांगितलं, सुनबाई जा शेजारणीकडनं ताक घेऊन ये. ताक छोटीशी गोष्ट आहे, छोट्या गोष्टीतून कधी कधी काही खूप मोठं काही शिकायला मिळत असतं. जा म्हणे ताक घेऊन ये. चरवी दिली. ताक आणण्यासाठी सून गेली सकाळीच. सकाळच्या वेळेला महिला मंडळाचं घरकाम चालू असतं. कोणी सारवून काढतं, कोणी झाडून काढतं, कोणी सडा घालतं, कोणी रांगोळी काढतं, कोणाची देवपूजा चाललेली असते, कोणाचं स्वयंपाकाची तयारी असते, कोणाला आवरून शेतामध्ये निघायचं असतं, तर कोणी ऑफिसला जाणार असतं. तसं सुनबाई गेली. ती बिचारी ग्रामीण भागातली स्त्री, तिला शेतामध्ये आवरून जायचं होतं, दार झाडून काढत होती, हातामध्ये झाडू होता. नारळाच्या फांदीचं बनवलेलं ते, त्याला आपण खराटा म्हणतो, खराटा होता तिच्या हातामध्ये. सुनबाई गेली आणि त्या झाडून काढणाऱ्या स्त्रीला म्हणते, ए गंगू मावशी, हातातल्या खराटा टाक आणि दे मला ताक. आता ही का ताक मागण्याची पद्धत आहे का? हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. ताक मागायचंय, तेही फुकट मागायचंय, आणि एवढ्या उद्धटपणे मागितल्यावर आपल्याला कोणी ताक देईल का? बालम टाकळी देईल काय ताक कोणी आपल्याला? नाही ना, देणार नाही. त्या बाईचं नाव होतं गंगूबाई. गंगूबाई होती म्हणून वाचली. शांताबाई असती तर भांडणं लागले असते तिथं. बिचारी गंगूबाई गंगेसारखी शांत होती, पण तिला सुद्धा राग आला. कधी कधी गंगा पण खवळते ना, म्हणून तर गावागावामध्ये पुरुष शिरतो. तर गंगूबाई ना हातातला खराटा बाजूला ठेवला, ना अशा कमरेवर हात दिले. म्हटले, बाई तू कोणाची सून आहे का? म्हणे, मी अमक्या अमक्याची सून आहे. अगं म्हणे, तुझी सासू सोन्यासारखी आहे, अख्ख्या गावात तिच्यासारखा स्वभाव नाही कुणाचा, आणि तू अशी ग कशी? ताक मागायचं, ही काय ताक मागण्याची पद्धत आहे का? ती म्हटली, माझ्याकडे ताक नाही, चल जा वापस. 2 भांडे भरलेले होते ताकाचे, पण ताक काही तिला दिलं नाही का? मागायची पद्धत चुकली. वापस गेली. सासूला सांगितलं, सासूबाई तिच्याकडे ताक नाही. आणि सासूला माहिती होतं की आपल्या समोरच तिनं 2 भांडे करून ठेवलेले आहेत काल. सासूबाई म्हटली, बाई तू जाऊन काय म्हटलीस ग? म्हणे, मी म्हटले की हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. म्हणे, तू चुकलीस इथं. मी तुला किती वेळा सांगते, जरा तुझी बोलण्याची पद्धत बदल. एखाद्याकडनं आपलं काम आपल्याला करून घ्यायचंय, तर बोलण्यात मवाळकी असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, माया असली पाहिजे, आणि कामापुरतीच असावी असं नाही. जर अखंड आपलं बोलणं प्रेमळ असेल ना, मायाळू असेल ना, तर त्या माणसाचं आयुष्य सुखी होऊन जातं. त्या माणसाच्या जीवनात कधीच अडचणी येत नाही. सासूबाई समजावून सांगत होती, अगं फुकटचं ताक मागायचं तर 2 शब्द गोड तर असले पाहिजेत ना आपल्या तोंडातले. ताक मागावं कसं ते तुला शिकवते. तू फक्त कोपऱ्यात बसून पहा मी कशी मागते ताक. निघाली. पण सुनबाई म्हणते, अहो चरवी घेऊन जा ना. सासूनं सांगितलं, चरवीची सुद्धा गरज नाही, जर तोंड गोड असेल तर मी कसं ताक आणते पहा. कोपऱ्यात बसून सून पाहत होती. गंगूबाईच्या घरी सासूबाई निघाली. गंगूबाई घरातलं काम करत होती, दारात नव्हती ती.
तिचं छोटस बाळ दारामध्ये खेळत होतं. मातीत खेळणाऱ्या बाळाला तिनं उचललं, आपल्या पदरानं पुसलं आणि आतमध्ये घेऊन गेली आणि म्हटली, गंगूबाई. म्हणजे काय? अहो काही कळतं का नाही? म्हणजे काय झालं? अहो सोन्यासारखं लेकरू तुम्ही दारामध्ये मातीत खेळायला सोडलं. अहो दगडाला नजर होते, दगडाला नजर लागते, तुमचं तर लेकरू किती गोंडस आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, गळ्याची शपथ खाऊन सांगते, लेकरू एवढं विचित्र होतं, ढेकळात टाकलं तर ओळखू येणार नाही. नाकातून गंगा जमुना वाहत होत्या, काळ खाप. त्याला पाहिलं की असं वाटायचं अमावस्या आली का काय, एवढं काळ. पण त्याच वर्णन केलं बाई. दगड फुटतो नजर लागल्यावर, सोन्यासारख्या लेकराला दारात ठेवलं आणि कुणीतरी आपल्या लेकराचं कौतुक केलं. हे पाहून गंगूबाईचं मन भरून आलं. म्हणे बाई किती चांगल्या मनी मोठ्या मनाची बाई आहे. ताई बसा ना, हो बसा. माझ्या लेकराला आतमध्ये घेऊन आलात तुम्ही आणि तुमच्या पदरानं माझ्या लेकराचं तोंड पुसलं. जवळ घेतलं बाळाला, त्या बाईंना बसवलं आणि म्हटलं, ताई तुम्हाला चहा करू का? आता मला सांगा, ही सासूबाई गंगूबाईला म्हटली होती का मला चहा करा म्हणून? नाही. पण कोणालाच चहा न पाजणारी गंगू मावशी या सासूबाईला काय म्हणते, तुम्हाला चहा करू का? या म्हणतात, नको नको, मला घाई आहे, मला शेतामध्ये जायचंय, चहा नको. अहो बसा, 2 घट घेऊन जा. आमच्या महिलांचा आग्रह फार गोड असतो. म्हणजे पटकन करते चहा. पटकन चहा केला, सुंदर जास्त दूध टाकून चहा दिला बरं का. नवऱ्याला सुद्धा चहा पाजत नव्हते जास्त दुधाचा, पण त्या दिवशी तिनं दिला त्या बाईला चहा. आणि चहा पाजल्यानंतर म्हणते, बरं वाटलं माझं लेकरू घरात घेऊन आला. या सासूबाई लटकच म्हणतात, आता येऊ का, मी थोडी गडबड आहे मला. तेवढ्यात गंगू मावशी म्हटल्या, ताई मी कालच ताक केलंय, ताजं ताक आहे, घेऊन जाता का? ताक मागितलं होतं का? नाही. पण पहा गोड बोलण्याचा परिणाम. ताक देऊ का? सासूबाई म्हटल्या, मी ताक घेण्यासाठी काही आणलंच नाही, मी आलेच नव्हते ताकाला. आली होती खरी ताकाला, पण म्हणते काय, मी ताकाला आलेच नव्हते. जर ताक न्यायला यायचं असतं मला तर चरवी घेऊन आले असते मी, पण ताक घेण्यासाठी मी नाही आले. अहो राहू द्या, काही नसल आणलं काही हरकत नाही, माझी चरवी घेऊन जा. स्वतःच्या चरवीमध्ये चरवी भरून ताक दिलं आणि सासूबाई सुनबाईकडे आल्या, सुनबाई विना चरवीचं ताक मी घेऊन आले, याला कारण काय आहे ग? सुनबाईच्या डोक्यात प्रकाश पडला. जर माणसाचं तोंड गोड असेल ना, तर त्या माणसाला जग गोड आहे. त्याचं जीवन साखरेपेक्षा पण गोड आहे. हे शिकायचं आपण. कथा कथा पाठ आहेत आपल्याला कथा, पण कथेतून नेमका बोध काय घ्यायचा हा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आयुष्यभर कथा ऐका, जीवनात परिवर्तन होणार नाही. पण कथा ऐकून आपल्याला शिकायचंय काय त्याच्यातून? माणसाला चांगलं बोलता आलं पाहिजे. सांगू तुम्हाला, जीवनात उन्नत व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ ठेवा आणि जिभेवर बर्फी ठेवा. टोपीवाले, फेट्यावाले, चष्म्यावाले, गंधावाले माझ्याकडे लक्ष द्या आणि मी काय बोलते ते लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये उन्नत व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल तर प्रगतीचा एक महामंत्र आहे. त्याला हातात जपाची माळ घेऊन जपायची गरज नाही, त्या मंत्राला आचरणात आणायचं. काय मंत्र आहे तो? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी. याचा अर्थ डोकं नेहमीच बर्फासारखं शांत ठेवा कठीण प्रसंगी, आणि जिभेवर बर्फी म्हणजे तोंडानं गोड बोला. हे ज्याला जमतं ती व्यक्ती जीवनात यशस्वी होत असते. हे यशस्वी माणसाचं लक्षण आहे. ज्ञानी शौनकादी महामुनी यांच्याकडून शिकायला मिळतंय आपल्याला. अज्ञानध्वंत विध्वंसा कोटी सूर्य समप्रभा सूताख्यायी कथा सारो मम कर्ण रसायनम. महाराज कोटी सूर्यासारखे आहात तुम्ही. आणि मग जेव्हा कौतुकाचा वर्षाव झाला, स्तुतीची सुमन उधळल्या गेली, त्यावेळेला आपसुक भागवताचा महासागर मुखातून ओसंडून वाहू लागला सूत महाराजांच्या. शौनकादी महामुनी, तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे. भविष्यकाळ फार कठीण आहे. येणाऱ्या काळामध्ये
साधूंची अशी अवस्था होईल भविष्यात, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी। आपल्याला सांगितलं बाबांनो, भगवंताच्या नामाचं अमृत घ्या, त्या नामामृतापुढे हे बाकीचं अमृत तुच्छ आहे. संत सांगतात आमचे, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृत याच्यामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा भरलेला आहे. म्हणून दिव्य अशा भागवताचा स्वीकार केला आणि पवित्र अशा अमृताला नकार दिला. नकोय अमृत मला, भागवतामृत घेतो मी. या भागवताचा महिमा ऐकला. सूत महाराज सांगता, शौनकादी महामुनींनो, हे सुंदर असं परमपवित्र भागवत फार पूर्वीच्या काळी, फार पूर्वी नारद महाराजांना सनकादिक महामुनींनी 7 दिवस सांगितलं होतं. हे भागवत 7 दिवस. शौनकादी महामुनींनी प्रश्न विचारला, 7 दिवस भागवत कथा सनकादिक महामुनींनी सांगितली, पण नारदांना भागवत ऐकण्याचा योग कसा प्राप्त झाला किंवा काय कारण ठरलं की नारदजीला भागवत ऐकावं लागलं? आम्हाला त्याचं कारण सांगा, ती कथा सांगा. तेव्हा सूत महाराज सांगायला लागले, एकदा ही विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थ समायाता ददृशस्तत्र नारदं. कथा फार सुंदर आहे. एक वेळेला नारदजी तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करत विशाल क्षेत्री बद्रीनारायण क्षेत्री पोहोचले. पण तिथे पोहोचण्याच्या अगोदर ऐका, नारदजी अनेक तीर्थावरती फिरत होते, अनेक तीर्थक्षेत्रावर गेले. नारदजी तीर्थावर का गेले तर आपल्या साधू संतांनी माणसांसाठी पायंडा पाडलेला आहे. हा संत तीर्थावर गेले ना तर संसारिक जीवानं सुद्धा तीर्थ केले पाहिजेत. हा संतांच्या जगण्यातला, त्यांच्या कृतीतला हा संदेश आहे. संताला तर तीर्थावर जाण्याची गरज नाही, कारण संतच हे चालतं बोलतं तीर्थ आहेत. बोलण्याकडे लक्ष द्या. साधू संताला तीर्थावर जाण्याची गरज नाही, तरी पण आपले संत तीर्थावर का गेले? संत स्वतः चालतं बोलतं तीर्थ आहेत, तरीही ते तीर्थावर का जातात? तर संतांचं पाहून तुम्ही आम्ही तीर्थक्षेत्रावरती जावं याच्यासाठी साधू संत तीर्थावर गेलेले आहेत. कारण माणसाचा स्वभाव आहे तो कुणाकडे तरी पाहून शिकत असतो, चालत असतो. तीर्थांचं महत्व फार मोठं आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय या सगळ्या संतांनी सुद्धा तीर्थ केली. 4 भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि त्यांच्या समवेत अनेक साधू संत भारत भ्रमंती केली होती त्यांनी त्या काळात. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, नामदेव महाराजांनी तीर्थ केले. का केलं त्यांनी? ते तर स्वतःच तीर्थ आहेत. त्यांच्या दर्शनानं तीर्थ सुद्धा पवित्र होईल, एवढा महिमा या संतांचा. तरी ते तीर्थयात्रेवर का गेले? तर हे आपलं पाहून जगानं करावं. कारण सर्वसामान्य जीवाला पाप क्षालनासाठी एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थ आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते. जीवन जगत असताना सहजासहजी आपल्याकडनं घडलेलं पाप धुवून काढण्यासाठी एकच जागा म्हणजे तीर्थक्षेत्र. म्हणून तर आमचे संत सांगतात, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब तू आपुले स्वहित पाहे,
चुकू नको. कधी जब हे सकळ सिद्ध आहे, हात पाय कान नाक डोळे जोपर्यंत आपल्याला साथ देत आहेत तोपर्यंतच आपण तीर्थक्षेत्र पाहायची. कुठपर्यंत? जोपर्यंत कानाला ऐकू येतं, डोळ्यांना दिसतंय, तोंडात दात आहेत तोपर्यंतच तीर्थावर जायचं. आणि एकदा का एक एक पार्ट आपल्याला सोडून निघाला की घर सोडायचं नाही. पण लोक रिटायरमेंट झाल्यावर जरा घर सोडायचा प्रयत्न करतात. तोंडात दात नाही, निघाले पंढरपूरला. पोटात अन्न नसेल तर कसे चालणार तुम्ही? आणि बिना दाताचं पोटभर जेवण करणार का? पायी चालण्यासाठी गुडघ्यांनी साथ द्यायला पाहिजे. आयुष्यभर प्रपंचाची सेवा केली आणि गुडघे थकल्यानंतर निघाले तुम्ही पंढरपूरला, कसे पोहोचणार माझ्या पांडुरंगापर्यंत? म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्याला का महत्व दिलेलं आहे? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. तरुण, तरुण म्हणजे युवा. तरुण हा भवसागर तरुण जाण्यासाठी पात्र आहे. बोलण्याकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. तीर्थक्षेत्रावर माणसानं गेलं पाहिजे का? पाप धुवून काढण्याची एकमेव जागा म्हणजे तीर्थक्षेत्र. जरा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे पाहून थोडंसं बोला. मी काही बोलणार आहे तुमच्याशी. पाप धुण्यासाठी तीर्थ आहे. मग कुणी म्हणाल आमच्याकडे काय पाप झालं का? हे तुम्ही नका विचारू, मीच तुम्हाला विचारते. तुम्ही पाप करता का? पाप करता का तुम्ही? काही मावशा टेन्शन मध्ये आल्या असतील, या ताईला कुणी आणलं कथेला? खुशाल विचारतात व्यासपीठावर बसून, तुम्ही पाप करता का? आम्हाला बोलणं जड वाटतंय तुम्हाला माझं, पण मी पाप करतच नाही असं कोण आहे आपल्याकडे? वरबोट करताय का? मी सुद्धा करणार नाही. कारण माणसाकडनं अज्ञातपणे पाप घडतच असतं. मग ते बोलण्यातलं असेल. आणि गृहस्थी लोकांच्या जीवनामध्ये 5 हिंसा स्थाने आहेत की तिथे इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं हिंसा होते. झाडून, चुलीचं ठिकाण आणि पाटा वरवट आणि उखळ, ही 4-5 जी ठिकाणं आहेत ना देवी भागवतात सांगितलेली, ते हिंसा स्थानं आहेत. तिथे सहजासहजी आपल्याकडनं हिंसा होते, चुकून का असेना. माणसाकडनं चुकून अज्ञातपणे पाप घडतंय. मग हे अज्ञानात का असेना घडलेलं पाप आम्ही धुवायचं कुठे? ही पापक्षालन कुठे होणार? तर एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. मग ते आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, देहू, श्रीक्षेत्र पैठण, काशी म्हणजेच वाराणसी, रामेश्वरम, श्रीरंगम, श्रीशैलम, वृंदावन धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, द्वारिका, सोरठी, सोमनाथ, कुठल्याही पवित्र तीर्थावरती जा. तिथे गेलं आणि त्या तीर्थामध्ये स्नान करून संत आणि देवाचं दर्शन घेतलं की बरोबर आपलं पाप धुवून जातंय. काही लोकांना दूरच्या तीर्थावर जाणं शक्य नाहीये. मग आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी आपल्यासाठी फार सोपा मार्ग सांगितला. बाबा रे, खूप दूर जरी नाही जाणं झालं ना तर जगाचा बाप पंढरपूरला विटेवर उभा आहे, तिथे जाऊन या. विश्वाचा मालक कमरेवर हात देऊन आपल्या कल्याणासाठी तटस्थ आहे. आमचे साधू संत सांगतात, देवा पुढे. आदरणीय आमचे रामेश्वर महाराजांनी खूप अंतकरणातून हे भजन गायलं. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. नाचा महाद्वारे देवा पुढे. संतांनी सांगितलं तीर्थक्षेत्रावर जा. मग नारदजी आपल्याला शिकवण्यासाठी तीर्थक्षेत्रावर गेले. फिरू लागले. श्रीशैलम, रामेश्वरम, श्रीरंगम, कन्याकुमारी, मदुराई, अनेक तीर्थावरती गेले. अनेक तीर्थावरती, प्रयागराज. पण तीर्थावर गेल्यानंतर नारदजींच्या लक्षात आलं, अरे अपवित्राला पवित्र करणारी ही तीर्थ, पण या तीर्थावर जी लोक येत आहेत ना किंवा तीर्थामध्ये राहणारी लोक, यांना स्वतःलाच या तीर्थाचं महत्व माहिती नाही आणि इथे येऊन पापकर्म करतात. जिथे येऊन पाप धुवायला पाहिजे
तिथे येऊन पाप करतायत हे लोक. या गोष्टीचं वाईट वाटलं नारदजीला. नारदजी दुःखी झाले. अनेक तीर्थाची अवस्था पाहिली त्यांनी. तीर्थावर राहणाऱ्या माणसालाच तीर्थाचं महत्व माहिती नाही. मला सांगा, जेवढ्या गावाकडे चोऱ्या होत नाहीत ना, तेवढ्या चोऱ्या तीर्थावरती होतात. बरोबर आहे का? जागे आहेत ना तुम्ही? पहिला मंडळ झोपल्या काका. गावाकडे जेवढ्या चोऱ्या होत नाहीत तेवढ्या तीर्थावर चोऱ्या होतात. गावाकडे जेवढी लूट होत नाही तेवढी लूट तीर्थावरती होते. हे कशामुळे होते? तर लूट करणाऱ्यालाच माहित नाही आपण तीर्थावरती आहोत. त्याला भान नाही त्या गोष्टीचा. अरे इथे येऊन पाप धुवायचंय, पाप वाढवायचं नाही, याचं भान त्याला नाही. हे आणखी तुम्हाला पटावं म्हणून एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. पंढरपूरला जातो की नाही आपण? पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करतो. चंद्रभागेमधून असं वरती रावळाकडे जायला रस्ता आहे, घाट चढून. छोटासा घाट आहे आणि त्या घाटामध्ये काही आंधळे पांगळे बसलेले असतात. असं सुंदर गातात ते. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. दादा, आंधळ्याला रुपया द्या, आंधळ्याला पैसा द्या. कर्मानं दिन दुबळा झालो, आंधळा झालो, रुपया द्या. पोटाची आग शांत बसू देत नाही म्हणून दीन वाणीनं तुम्हाला मागतोय दादा. कोण म्हणताय असं? एक आंधळा बाबा म्हणत होता. एका व्यक्तीला खूप दया आली. सूटबूट सफारीतला होता. त्याचं अंतकरण दयेनं पाझरलं, खिशात हात घातला, 5 रुपयाचा ठोकळा काढला आणि त्याच्या कटोऱ्यात टाकला. पण हा जो आंधळा होता ना, हा म्हटला, बाबा, ए दादा, 500 रुपयाचा जोडा तुझ्या पायात आहे, 5000चा ड्रेस तुझ्या अंगावर आहे, 25,000चा मोबाईल तुझ्या खिशामध्ये आहे आणि बिचाऱ्या आंधळ्याला 5 रुपये टाकतो. अरे आणखीन एक 5चा ठोकळा टाकला असता तर 10 रुपयात 2 वडापाव खाऊन आणखी 4 तास बसलो असतो मी इथे. हे कोण म्हणताय? आंधळ म्हणताय. दचकला 5 रुपये टाकणारा. आणि 5 रुपये टाकणारा म्हटला, बाबा तुम्ही तर आंधळे आहात ना, मग तुम्हाला 5चा ठोकळा, 500चा जोडा, 5000चा ड्रेस, 25,000चा मोबाईल तुम्हाला कसा दिसला माझा? आंधळा म्हणतो, मी डुप्लिकेट आंधळा आहे. म्हणजे डुप्लिकेट आंधळा? मग ओरिजिनल आंधळा कुठे आहे? म्हणजे ओरिजिनल आंधळा पिक्चर पाहायला गेलाय. याचा अर्थ काय? कोणीच आंधळ नाही, फक्त सोंग घेतलंय आंधळ्याचं. मग ह्याला पुण्य म्हणायचं का पाप म्हणायचं? ही फसवणूक आहे, हे पाप आहे दादा. याच गोष्टीचं वाईट वाटलं नारदजीला. तीर्थावर माणसानं सत्य बोलायला पाहिजे, तर तीर्थावर राहणारेच असत्य बोलतायत, फसवणूक करतायत लोकांची. आणि खोटं बोललेली लोक पाहिली, दुःखी झाले नारदजी. काही काही लोकांना तर खोटं बोला, किती बोलावं, प्रमाणाच्या बाहेर खोटं बोलतात. एका गावात एका महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर एक युवान महाराजांच्याकडे आला आणि तो, महाराज काही गोड कीर्तन सांगितलं, तुमचं कीर्तन ऐकून मन तृप्त झालं, असं वाटतंय की तुमच्या हातनं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, तुमचं शिष्यत्व स्वीकारावं असं वाटतंय मला. महाराजांना आनंद वाटला, कारण तरुण मुलगा जर माळकरी व्हायला लागला तर कोणत्या महाराजाला आनंद होणार नाही. महाराजांना चांगलं वाटलं. महाराज म्हटले, बाळा, आनंद आहे की तू माळकरी होतोय, आता माळ घालतोय गळ्यामध्ये, पण माळ घालण्याच्या अगोदर 4-2 प्रश्नाची उत्तरं दे. म्हणे, विचारा प्रश्न. म्हणे, मांस भक्षण करतो? म्हणे, अजिबात नाही. म्हणे, मदिरा पितो? म्हणे, अजिबात नाही. बर, एकादशीचं व्रत करतो? म्हणे, हो करतो. गोरगरिबाला मदत करतो? हो म्हणे, करतो. आई वडिलांची सेवा करतो? हो म्हणे, करतो. सप्ताह असेल गावामध्ये तर तिथे काही मदत करतो? हो म्हणे, करतो. सगळं त्यांना चांगलं सांगितलं. एवढं चांगलं सांगितलं. महाराजांनी जे विचारलं ते महाराजांना अपेक्षित आहे तेच सांगितलं. महाराज म्हटले, एवढे चांगले गुण आहेत तुझ्यामध्ये, तू एकादशी करतो, तीर्थक्षेत्रावर जातो, साधू संतांची सेवा करतो, देवळात जाऊन पूजा करतो, आई वडिलांचं दर्शन घेतो, सकाळी उठून नामस्मरण करतो, मांस भक्षण करत नाही, मदिरा प्राशन करत नाही, सगळे चांगले गुण. एक तरी तुझ्यात दोष असेल काहीतरी,
एखादा तरी दोष सांग की ज्याला मी निर्बंध घालतो आणि माळ टाकतो तुझ्या गळ्यात. तो म्हटला बाबा खरं सांगू? आणि सांग ना बाळा, खरं खरं सांग. तो म्हटला बाबा माझ्यात एकच दोष आहे, मी कधीच आणि कुणालाच काहीच खरं बोलत नाही, हा माझा दोष आहे. हे बोलणं कळतंय ना तुम्हाला? मी कधीच कुणालाच खरंच काहीच सांगत नाही, हाच माझा दोष आहे. म्हणजे आतापर्यंतची ही यादी कशी होती? सगळी खोटीच होती. याच गोष्टीचा त्रास झाला नारदजीला. नारदजी म्हणतात अरे पवित्र तीर्थावरती लोकांनी सत्य बोलावं, चांगलं जगावं, पापकर्म करू नये. इथे येऊन माणसं पाप करतात. दुःखी झालेले नारदजी उतरलेला चेहरा घेऊन आता शेवटचं वृंदावन धाम मध्ये जावं, यमुना मैयामध्ये स्नान करावं, बाकी बिहारीचं दर्शन घ्यावं आणि निघावं आपण आपल्या त्रैलोक्याच्या भ्रमंतीला, या उद्देशानं यमुनेच्या तटावरनं निघाले. यमुनेच्या काठावरून जात असताना नारदजीनं पाहिलंय एक सुंदर स्त्री, अतिशय देखणी, रडत असलेली त्यांना दिसली. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा घळघळ वाहतात. ती एवढी सुंदर होती. सुंदर तिची नासिका, काळेभोर केस असे सुटलेले, सुंदर मखमली वस्त्र तिच्या अंगावरती आहे. तेजस्वी तिचे अंग कांती आहे. पाणीदार डोळे आहेत. भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला जोडलेला बाणच आहे. नक्षत्रासारखे दिसते. एवढी सुंदर सोज्वळ कोमल आहे ती. पण तिच्या मांडीवरती दोन वृद्ध झोपलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत ती रडत होती. अनेक सुंदर स्त्रिया तिला वारा घालण्याचं काम करत होत्या. हे चित्र पाहिलं नारदजीनं आणि हे पाहिल्यानंतर नारदजी तसेच पाहत पुढे निघाले. नारदजी सरळ तिला पाहून पुढे निघाले. त्या स्त्रीचं लक्ष गेलं नारदजीकडे आणि नारदजीला म्हणते महात्मा रुक जा.